दरम्यान गुन्हेगारांना कोणतीही भीती उरलेली नाहीये। आत्ताच्या गुन्हेगारांना सत्ताधाऱ्यांचं पाठबळ मिळतंय अशा शब्दामध्ये आता कुमार केतकर यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी श्वानाबद्दल केलेल्या वक्तव्याचाही कुमार केतकर यांनी चांगलाच समाचार घेतलाय। महाराष्ट्राचं वैशिष्ट्य विशेषतः आहे या कायदा सुव्यवस्थेबद्दल की पोलीस ठाण्यातच त्यांच्यावरती गोळीबार होतो पोलिसांच्या समोर आणि त्याचा व्हायरल होतो व्हिडिओ किंवा घोसाळकरांच्या मृत्यू डायरेक्ट व्हिडिओ सगळं फेसबुकवर होतो। म्हणजे आता गुन्हेगारांना कोणत्याही प्रकारची नैतिक किंवा राजकीय कोणत्याही प्रकारची भीती उरलेली नाही आहे। ज्या निर्लज्जपणे ज्या बेमुरतपणे ही गुन्हेगारी वाढते त्याला मात्र आळा घालणं दिवसेंदिवस अशक्य होत चाललंय। याचं कारण त्यांना सत्ताधाऱ्यांचं पाठबळ त्यांच्या मागे आहे। हे प्रथम मोदी म्हणले होते की आमच्या गाडीखाली जर कुत्रं येऊन मेलं तर आम्ही आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर तेव्हाच टीका झाली होती। हे तर त्यांचं 2014चं विधान आहे। त्याच्यामुळे ह्या विधानामधनं त्यांचा बेमुरतपणा आणि असंवेदनक्षमता आणि लोकांविषयीची पूर्णपणे बेपर्वाई म्हणजे तुम्ही लोकांना गाडीखाली येणारे जनावरांसारखे वापरताय किंवा वागताय किंवा त्याचा अर्थ तुम्ही तसा करताय की लोक मेले काय जनावर मेले काय। खरं म्हणजे जनावरसुद्धा मारता कामा नये।